नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहे, जसं तुम्हाला माहितीच आहे, आपण मालवणला आलो आहे कोकणात फिरायला. तिथे अंकिता वालावलकर आली आहे माझ्यासोबत. तर मी एकटी नाही आहे, तुम्ही काल माझी टीम बघितली. माझ्यासोबत माझी पूर्ण ऑफिसचे फ्रेंड्स आहे. अमित आणि भक्ती पण आहे आपल्यासोबत. अंकिता वालावलकर आहे, इकडे बसली आहे, नाश्ता करते. आपण तिच्याशी नंतर बोलूया. अमितचा बड्डे, हॅपी बड्डे कमेंट. आणि हा व्ह्यू पण खूप छान आहे. आणि हा बीचचा नजारा तुम्ही बघू शकता, खूप छान असा दिसायला येतोय. असं दिसणारच नाही आहे तुम्हाला, खूप मोठा बीच आहे. इकडे रील बनवतात. ॲक्च्युली हा बीच खूप छान आहे दिसायला. तुम्हाला याच्यातून दिसतोय की नाही माहीत नाही. इकडे बघू शकता तुम्ही माझ्या पाठी पूर्ण. तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो. तर फायनली मी आली आहे. आता आम्ही नाश्ता करू आणि मग नंतर तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज दाखवू सगळ्या. तोपर्यंत स्टे ट्यून. इथे आलेला आहे आपला नाश्ता. आपले थोडेसे टीम मेंबर्स तिकडे येतात आहे, ऋषी आणि कल्पेश. कॅमेरा बघितल्यावर जास्त शायनिंग मारतात. आता आम्ही इथे नाश्ता करतो आहे. आमच्या पार्टी अंकिता वालावलकर, पण आम्हाला थोडीशी लाज वाटते तिच्याकडे जायला, कारण की ती पण नाश्ता करते. ती पण ऑकवर्ड होईल. पण नाश्ता करून आम्ही जाणार आहे. आमच्या ग्रुपमध्ये एक मोठी फॅन आहे अंकिताची. जर अंकिता हा व्लॉग बघेल तर समजेल. भक्ती हे पटपट चढा, पटपट चढा. गेली जा चढ पटकन. त्या दोघी बोटवर चढल्यात, आपण चढलाय. दिसली. ओरडू नको ना मम्मी, ओरडू नको. डॉल्फिन खाली गेली. डोंगराच्या वरती सूर्य आला ना, पूर्ण गोल्डन दिसतो. हे बघा, इथं किती सारे मासे पकडलेले आहेत त्या लोकांनी. लाईट हाऊस दिसतोय तुम्हाला, तिकडे चालू आहे लाईट हाऊसमध्ये. याच्या आधी मी पहिला कधी लाईट हाऊसमध्ये गेली नाही आहे. बघूया लाईट हाऊसमध्ये जाऊन काय मज्जा भेटते. आणि मी बोटीच्या टोकावर बसली आहे
कल्पेश दादा आहे, बघू शकता. चल. आणि माझ्या पाठचा हा व्ह्यू तुम्ही इमॅजिन करू शकता, जसं तुम्हाला दिसतच आहे. आणि आता आम्ही इकडे डॉल्फिन्स पण बघितले. पाण्यातले जे गवत उगवतं ते पण ह्या साईडला खूप आहे. आता मी थोडी खालच्या साईडला येते कारण की भीती वाटते. प्रेग्नेंट बाईची डेथ झाली. काय त्याच्यावरती प्रेग्नेंट बाईची डेथ झाली तेव्हापासून कुठली फॅमिली राहत नाही. पण हा आता नवीन लाईट हाऊस आहे, तो वाला जुनावाला लाईट हाऊस आहे. याच्यावर आता माणसं वगैरे राहतात. गव्हर्नमेंटची 2 माणसं बस ती 2च 2 राहतात. पहिली फॅमिली ठेवायची म्हणून एवढे बिल्डिंगे बांधलेले आहेत. आता फॅमिली ठेवत नाही, कारण काही तुफान वगैरे झालं ना हेलिकॉप्टर सुद्धा लँडिंग होऊ शकत नाही इथे. हवा असते ना त्यावेळी. असे बघा पाणी मारायला. याला काय बोलतात? त्याला आपल्या इकडे आता नावं भरपूर दिली आहे. म्हाताऱ्याची चूळ बोलतात त्याला. अच्छा, म्हातारीची चूल याला बोलतात. भरपूर काय नाव आहेत. आपल्याला तर एक नाव कळालेलं आहे गाईस, हे बघा. ज्यावेळी जोराची लाटा असतात ना हा, त्यावेळी त्या बिल्डिंग पर्यंत एवढे जातात, फोर्स जातो त्या पाण्याचा. गाईस लाटा असल्यावर वरपर्यंत पाणी जातं. मध्येच लाटा आहे, एवढी लाटा नाही. आवाज या साईड आपल्या उत्तर साईडने ज्यावेळी हवा असते ना हा, याच वेळी खतरनाक येते. लाटप आहे त्याच्यासाठी. लाट नसली तर होऊ शकत नाही. हा गाईज, हा क्रॉस जो आहे तो इथे एक बाई मेलेली, प्रेग्नेंट बाई होती ना, प्रेग्नेंट बाई होती ती मेलेली, तिला इथे ठेवलेलं. ते क्रॉसचं आहे ते. त्याच्यानंतर परत इथे फॅमिली राहिली नाही कोणती. या साईडला जास्त ते घोळ मासे, लॉबस्टर वगैरे खूप भेटतात या साईडला. अच्छा. शार्क वगैरे. घोळ तुम्हाला काय माहीतच असेल, कारण त्याची जर एक 15 किलोचा भेटला तर 1 लाखाच्या वरती त्याची प्राइस आहे. तर मित्रांनो, आता मी आली आहे सिंधुदुर्गच्या पायथ्याशी. इथे तिकडनं इथे एक फेरी आहे. तिकडे तिकीट्स असतात कलरच्या, त्यानुसार बोट घ्यायला येते आणि सोडायला येते. तर आता ही एंट्री आहे अशी. इकडनं घुसतात आणि आम्हाला 6 वाजता, आता माहीत नाही टाईम काय झाला, पण 5 वाजले असतील आणि 6 वाजता जायचं आहे आम्हाला आता.
तोफ आहे. ही तोफ आहे वाटते, ही तुटून इथे पडलेली आहे, ठेवली आहे अशी सगळ्यांना बघण्यासाठी. त्याची माहिती काय इथे लिहिलेली नाही आहे. कुठे कुठे हेच बघायला भेटते की अशा वस्तू ठेवल्या, पण त्याची माहिती कुठे दिली नाही आहे, तर त्याचं महत्त्वच समजत नाही आहे की हे नक्की काय आहे. आणि किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता इकडे असे दुकानं लागले. हा ऋषी आपला भाऊ, दोस्त आपला. आणि इकडे खूपच बेकार अवस्था दिसते, कारण की किल्ल्याच्या आतमध्ये मला वाटत नाही की अशा सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजे आपण, कारण की खूपच कमी तुकड्यामध्ये मी बोलू शकते राहिलेले जुन्या जमान्याचे किल्ले, त्याला आपण जपलं पाहिजे. असं हे ना खराब नाही केलं पाहिजे त्याचं. उलटा इथे बघू शकता बॉटल्या ठेवल्या आहे, खराब केलं सगळं. अशा जाग्यावरती मला वाटत नाही की एंट्री फी घेतली पाहिजे, कारण की ह्या गोष्टी सगळ्यांनी बघाव्यात, जपाव्या. आणि अशाच जागेवरती लोक जर एंट्री फी घ्यायला लागले, तिकडे आम्ही बोटीचे तिकीट घेतले ते मान्य करते, पण अशा जागेवर मला पटत नाही आहे की तिकीट घेऊन बघायचं, कारण की जे लोक खूप लांबून येतात आणि खूप बघू नाही शकत, तिकीट घेऊ नाही शकत, सगळे घेऊ शकतात, पण इतिहासाचं वाचन सगळ्यांना झालं पाहिजे, सगळ्यांना माहीत असलं पाहिजे असं मला वाटते. हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता ही अवस्था आहे, जे की बिलकुलच बघण्यासारखं नाही आहे, खराब झालेलं आहे. किल्ला त्या साईडला आम्ही अजून गेलो नाही, ही एंट्री आहे, इकडे सगळं घेण्यासाठी ठेवले सामान. आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा, कारण की आपल्या कॅमेराची बॅटरी थोडीशी ड्रेन झाली आहे आणि आमच्याकडे आता सध्यापुरती बॅटरी नाही आहे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे गणपतीपुळेला. 4 तास ट्रॅव्हल करून आता आम्ही इथे पोचलो आहे. लास्ट बीच आम्ही बघितलेला आरेवारे, पण खाली उतरलो नाही, कारण की मुंबईला जायचे 2 दिवस झाले. आम्ही कंटिन्यू कोकणात फिरतोय, मालवण फिरतोय, काही जागा एक्सप्लोअर करतोय, काही जागा तुम्हाला दाखवता पण येत नाही आहे. आता आम्ही गणपतीपुळेमध्ये जस्ट एंट्री केली आहे आणि इकडे तुम्ही गर्दी बघू शकता. आणि हा संध्याकाळचा वेळ आहे, तरी पण ह्या टायमाला खूप गर्दी आहे आणि मला वाटते आतमध्ये आपल्याला खूप मोठी लाईन बघावं मिळेल. तर आतमधचे दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की इकडे अलाउड नाही आहे फोन कॅमेराज. तर मी तुम्हाला बाहेर आल्यावरती सगळी माहिती सांगेल.